नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे तालुका खरेदी विक्री संघाच्या सभापतीपदी पंढरीनाथ पाटील तर उपसभापतीपदी संभाजी गवळी यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीनंतर माजी आमदार कुणाल पाटील यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत शेतकरी, सभासद आणि संघाच्या हितासाठी काम करण्याच्या शुभेच्छा दिल्या. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विविध उपक्रम राबविले जातील असा विश्वास व्यक्त करण्यात आला. निवडीनंतर समर्थकांनी जल्लोष करत दोन्ही पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. विक्री संघाच्या चेअरमन पदी आदरणीय ताजी साहेबांना समरून आणि आदरणीय आमचे सर्वांचे नेते बाबासाहेबांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला ही संधी दिली, त्याबद्दल मी बाबासाहेबांचे आभार मानतो. म्हणजे गेल्या अर्धा तास पूर्वी पण मला माहिती नव्हतं की मी चेअरमन होणार आहे. त्याच्यामुळे मी अतिशय भावनिक झालो आणि बाबांचा जवळजवळ 20-25 वर्षापासूनचा कार्यकर्ता मला आज बाबासाहेबांनी न्याय दिला आणि मी त्याच्यासाठी खरेदीसाठी नेहमी विधायक काम करण्याचा प्रयत्न करेन. सगळ्या शेतकऱ्यांचे प्रश्न मुळे आणि शेतकऱ्यांसाठी नेहमी उभा राहील एवढीच ग्वाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. माझ्या सर्व संचालक मंडळांनी, जेवढे संचालक आहेत त्यांनी सगळ्यांनी माझं ही जी निवड झालेली आहे याला एकतर्फी सगळ्यांनी सहकार्य केलं, त्याबद्दल निवडणूक अधिकारी आणि सर्व संचालकांचं, आमचे सर्व नेतेगण, जवाहर ग्रुपचे सर्व बाबासाहेब आणि साहेबांपासून ज्येष्ठ सर्व श्रेष्ठ सर्वांचं मी आणि बाबासाहेबांचं पुनश्च आभार मानतो. रायोजी पण इथं उपस्थित आहे, रायोजींचं पण मी आभार मानतो. आपण सर्वजण इथं उपस्थित झाले, सर्व उपस्थितांचे पण मी या माझी चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल सर्वांचे आभार. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.